दीवानी सबके लिए मैं मुरली बजाऊं, सबके लिए मैं मुरली बजाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं, नाच नाच सारे जग को नचाऊं। बस राधा नहीं मेरी रानी, बस राधा नहीं मेरी रानी, दीवानी मीरा श्याम दीवानी, दीवानी मीरा श्याम दीवानी। मीरा प्रेम दीवानी, मीरा कृष्ण दीवानी, मीरा प्रेम दीवानी, मीरा कृष्ण दीवानी। ओ मीरा, ओ मीरा, ओ मीरा। राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे।
गवळणींना या रासक्रीडेच्या माध्यमामधून भगवान परमात्म्यानं कृष्ण भगवंताने आनंद दिला। राधा ही भक्तीचं प्रतीक आहे। ज्या वेळेला ही कुवारी असताना भांडीर वनामध्ये ब्रह्मदेवानं तिचा विवाह कृष्णाशी लावून दिलेला आहे। आणि पुढे कुटुंबातल्या व्यक्तींनी पुढे ती मोठी झाल्यानंतर अनया नावाचा जो गवळी आहे त्याच्याशी हा विवाह लावून दिला। वास्तविक पाहता हा जो विवाह लावून दिलेला आहे ब्रह्मदेवानं हा भक्त आणि देवाचं नातं जोडून दिलेलं आहे। राधा हे नातं जे आहे कृष्णाशी ही भक्तीचं आणि देवाचं नातं आहे। इथे शंका निर्माण होते की त्याचं ब्रह्मदेवाने तिचा विवाह लावून दिला मग कुटुंबातल्या लोकांनी तिचा पुन्हा विवाह त्या ठिकाणी अनयाशी कसा लावून दिला। आता हे दाखवता येत नाही। भक्ताचं प्रेम कसं दाखवणार? त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं की म्हाळसा ही खंडोबाची पत्नी आहे आणि भानू ही भक्त आहे, पण त्या सिरियल काढणाऱ्याला ते भानूचं प्रेम दाखवताच येत नाही, म्हणून त्यांनी विवाह दिला लावून आणि किरकुटाने लोकांच्या डोक्यामध्ये ती भानू त्याची पत्नी म्हणून बसली। तसं राधेबद्दलचा सुद्धा जो काही दुर्भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे। रासक्रीडेमध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर तिथे आलेले असताना विशाखा आणि चंद्रिका नावाच्या गवळणींना गेटवरती ठेवलंय। कोणालाही प्रवेश नाहीये रासक्रीडेमध्ये। ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे त्याला तर रासक्रीडेचा आनंद आणि अनुभव कधीच प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून त्या ठिकाणी विशाखाने अडवलं भगवान शंकरांना, आतमध्ये जाता येणार नाही। माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही असं नाही, तुम्ही रुद्र आहात, भगवान शिव आहात, तरी सुद्धा आम्हाला ऑर्डर आहे संप्रदायाची की आतमध्ये जाता येणार नाही। का? तुम्हाला गोपी भावच प्राप्त करून घ्यावा लागेल आणि मग रासक्रीडेचा आनंद प्राप्त करता येईल असं त्या विशाखाने सांगितलं। त्यांनी त्या ठिकाणी आपले सगळे अभिनिवेशन सगळं परमार्थ तपश्चर्या सारी गुंडाळून ठेवली भगवान शंकरांनी। मला हा सुरूपतेचा रासक्रीडेचा अनुभव त्या आनंदाचा अनुभवायचाच आहे, त्याकरता मी वाटेल ते करेल। चुलीत गेलं माझं मोठेपण आणि माझी तपश्चर्या, आणि एवढी वृत्ती तयार व्हावी लागते। त्या आनंदाकरता एवढा भुकिलेला असावा लागतो। गेला असन पहिला गुरु, त्यांनी का नाही अनुभव दिला, आनंद दिला मला या गोष्टीचा। लगेच बाजूला करून त्या ठिकाणी जिथे ती गोष्ट असेल, ही भक्ती प्रेम जिथं असेल तिथे शरणागत व्हायला पाहिजे। आपलं तर काय वैभवन, आपलं काय एवढं ज्ञान, आपण काय गुरु केला? भगवान शंकरासारखा तपस्वी कोणी आहे काय? करिता तापसांची कडसणी कवनाचं वळी ठेवीची शोळ पाणी, माऊली म्हणतात। त्याच्या तपश्चर्याला कोणाचीच उपमा देता येणार नाही भगवान शंकराच्या। आणि तोही त्या ठिकाणी नतमस्तक होतोय विशाखेच्या चरणावर। ताबडतोब मला अनुग्रह द्या, माझ्या त्या ठिकाणी मला ती रासक्रीडेचा आनंद अनुभवायचा आहे। विशाखाने भगवान शंकरांना अनुग्रह दिला, गोपी भाव प्राप्त केला। गोपी भाव म्हणजेच अष्टसात्विक भाव, हे भगवत प्रेम प्राप्त केलं। स्वतः चंद्रिका आणि विशाखानं श्री रूपानं तिला सजवलं, नटवलं भगवान शंकराला, आणि त्या रासक्रीडेमध्ये भगवान शंकर सामील झाले। एक बार भोले भंडारी बनके ब्रिज किनारे ब्रिज में आ गए, ब्रिज में आ गए। एक बार भोले भंडारी बनके ब्रिज किनारे ब्रिज में आ गए, ब्रिज में आ गए। पार्वती भी मना बिहारी,
रासक्रीडेचं भेदन करण्याकरता काम प्रत्यक्षाला मदनाच्या रूपामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी त्याचं भस्म केलं. याच्यामध्ये तुला प्रवेश नाही. आणि पुन्हा मदन रूपानं पोटाला आला हाच काम. तर अशा पद्धतीनं ज्याच्या अंतकरणामध्ये काम आहे, जो निष्काम नाही, त्याला या रासक्रीडेचं, त्याला या भक्तीचा आनंद नाही मिळणार, कधीच मिळू शकत नाही. जो निशंक आहे, शंका नाही, संशय नाही, अशा प्रकारे जो राहील आणि भक्ती करेल त्याला या भक्तीचा वृत्ती लीन होऊन जाते. पूर्णपणे वृत्ती लीन झाली पाहिजे. या संबंधाने एक ओवी भागवतामध्ये आली. जे विषयी लोक आहेत ते भगवंताला त्या ठिकाणी कृष्ण भगवंतावर सुद्धा आरोप करतील. तर याकरता भगवंत उद्धवाला सांगतात, अरे राधा सुंदर होती म्हणून तिच्यावर मी प्रेम केलं असेल कदाचित या विषयी लोकांच्या दृष्टीनं, परंतु 3 ठिकाणी वाकडी असणारा कोपचेवरती प्रेम, जे प्रेम व्यवहारिक प्रेम, विषयी प्रेम असं जी काही कोणी व्याख्या करत असतील त्यांना मी प्रश्न विचारतो की त्या 3 ठिकाणी वाकड्या असणारा कोपचेवरती प्रेम करायला, असं विषयी प्रेम करायला मी काय पागल आहे? कुब्जा काय सुंदर होती मनोन तिची मजाती प्रीती, राधा प्रार्थी मनाप्रती काय विषयासक्ती लागो. वयाचा तरी विचार करावा. भगवंतावर आरोप करणारी माणसं, विषयी माणसं ही संशयीच असतात, शंकाखोरच असतात. राधेचं वय त्यावेळेला 60 वर्षे, 60 वर्ष. आणि कृष्णाचं वय त्यावेळेला, कृष्णाने जेवढे लीला केल्या 11 वर्षाच्या आज सर्व लीला संपून कंसाचा वध करून द्वारकेमध्ये राहायला गेलेले. ज्या वेळेला राधे बरोबर या लीला केलेल्या आहेत त्या भक्तिप्रेमाच्या, त्यावेळेच त्यांचं वय फक्त 5 वर्ष आहे. 8व्या वर्षी तर त्या ठिकाणी या सगळ्या 8 वर्षापर्यंत या लीला केल्या बालगोपाळांसमोर, गवळणींसमोर. आणि त्यानंतर द्वारकेला गेले. ज्या वेळेला कृष्ण कन्हैया रडायचा, कुणाच्या भेटी करता? राधेच्या भेटी करता. राधेने त्या ठिकाणी यावं. आल्यानंतर कृष्ण कन्हैयाला घेतल्यानंतर त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया रडायचा थांबायचा. हे जेव्हा यशोदेच्या घरा लक्षात आलं तेव्हा तिनं समोरच ठेवलं, तुला जेव्हा मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला तू येत जा. तू घेतलं की हा कृष्ण कन्हैया रडायचा थांबतो. घे गडे राधी, घे गडे कृष्णा, तिला विनंती करायची. जेव्हा जेव्हा हा कन्हैया मोठा झाला, काही कामं करावं लागला, त्यावेळीची गोष्ट आहे. हा जेव्हा गाय दोहन करायचा, गोदोहन करायचा, आणि गाय दोहत असताना नंदाच्या वाड्यावरूनच यमुनेला जाण्याचा रस्ता होता. राधा ज्या वेळेला काही गवळणींसह किंवा एकटी जरी त्या ठिकाणी निघाली पाण्याला, यमुनेच्या ठिकाणी पाणी आणायला, तर काय करायची की त्या ठिकाणी घरामध्ये पाणी जरी असलं तरी ह्या गवळणी अशा हुशार की त्या भरलेला घडा उलंडून द्यायचा, पाण्याचा ओतून द्यायचं पाणी. आणि त्या ठिकाणी घरामध्ये पाणी नाही, मग सासूबाईनं म्हणावं जा ना पाणी आणायला. मग त्या निमित्ताने तरी कृष्णाचं मुख पाहायला भेटेल म्हणून घरातलं पाणी उलंडून द्यायचं. हरीला उलंडो निरिता करी घट, मिस पाण्याची गोविंदाची चट, चाले उसंतोनी झडा झडा वाट, पाहे परतोनी उभा तुझी नीट हो, ऐसा लागली हा माया सूत्रधारी. त्यावेळेला गोदोहन करत असताना यशोदा मैयानं ते भरलेलं भांडं आतमध्ये घरामध्ये
दुधाण्यामध्ये रेचवायला जावं आणि राधीची याची नजर झाल्याबरोबर याचं जे कर्म येते त्या विसर पडावा त्याला आणि तो बैला खाली जाऊन बसायचा. यशोदामाई आल्यानंतर म्हणते, अरे काय पागल झाला का काय, बैल तो होतो? नाही नाही मैया, मी गाई खालीच होतो, तुझं काहीतरी नवस चुकला असेल म्हणून 4 सडाचे 1 सड झाला, असा बोलायला हुशार होता. आणि ज्या वेळेला यशोदामाईचं लक्ष केलं, हा इकडे राधा उभी आहे आणि त्याच्यामुळे याची ही स्थिती झालेली आहे. कृष्णाची ही स्थिती तर राधेची स्थिती काय? राधेच्या अंगणामध्ये खेळत असताना राधेचं चित्त त्याच्याकडे गेल्याबरोबर जी घुसळण करणारी राधा आणि त्या ठिकाणी कच्चे डेर जे काही मडका आहे त्याच्यामध्येच घुसळण करायची बसायची. सासूना विचारावं, राधे तुझं डोकं तर नाही फिरलं? माठ फुटल ना? नाही नाही मामी, तो चांगला आहे का फुटका आहे हीच मी चेक करते. हा, राधेला पाहून भुलले हारी, बैल तो नंदा घरी. कृष्णाला पाहून भुलली राधा, मंदिरी घुसळी डेरारिता. या राधेची आणि कृष्ण कन्हैयाची पहिली भेट कधी झाली तुम्हाला सांग. एक वेळेला कृष्ण कन्हैयाला घेऊन नंद बाबा आपल्या गाई या ठिकाणी बरसाण्याच्या दिशेने घेऊन गेला. गाई चरत असताना त्या ठिकाणी कुठे कुठे वनामधून गेल्या, कुठे डोंगरावर निघून गेल्या, कृष्ण कन्हैयाला खेळवता खेळवता. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ही राधा आणि फिरत फिरत तिथं आपल्या सखींसह आलेली असताना या नंदराजाने सांगितलं, जरा याला तुमच्याकडे घ्या. राधेला सांगितलं, तुमच्याकडे याला घे, मी माझ्या गाई तेवढं वळून आणतो. आणि तेवढ्या वेळापुरतं घेतल्यामुळं एवढा काही देखीला डोळा बैसला नाही. देखीला डोळा बैसला मनी, बरोबर ना? काय मनी? देखीला डोळा बैसला मनी. आणि तोची वदनी उच्चारी, त्याचा असा छंद लागला, असा छंद लागला, ती त्याला त्या ठिकाणी आपल्या घरीच घेऊन गेली. त्याच वेळेला नंदरच्या त्या गायी आणेपर्यंत त्याला घेऊन गेल्यानंतर त्याला म्हणते, तुला मोठं होता येईल का? मोठं होता येईल? तो म्हणला, हो मला मोठं बी होता येतं, मला छोटं बी होता येतं. आणि मग तो त्या ठिकाणी मोठा झाला. मोठं म्हणजे केवढा? राधेला पाहिजे तेवढा. मोठं होणं म्हणजे व्यापकतेला वृत्ती प्राप्त होणं, आणि छोटं होणं म्हणजे व्यतिरिक्त पद्धत, हृदयामध्ये त्याचा आनंद अनुभवणं. आणि ज्या वेळेला त्याला खेळवत असताना, लीला करत असताना कन्हैया आला, अनया आला. अनया आल्यानंतर त्याने दरवाजा वाजवला. राधेला थोडंसं उठून त्या ठिकाणी राधा विनंती करते, माझे पती आले, तू छोटा हो, छोटा हो. त्यावेळेला तो म्हटला, मी छोटा व्हायचा मंत्र विसरलो. ती घाबरली, म्हणजे थोडा वेळ गंमत केली आणि तो ताबडतोब छोटा झाला. दरवाजा उघडला राधेनं आणि सांगितलं, गम निघत नाही, कन्हैयाला मी आणलं इथे, त्याला माखन खाऊ घालत होते, थोडासा तरी देईल धरावा की नाही. म्हणजे एवढा राधेला कृष्णाचा आणि कृष्णाला राधेचा एवढा लढा लागलेला होता. ज्या वृंदावनामध्ये त्या ठिकाणी जाण्याचं कारण का पडलं, की जे अतिशय दैत्य त्रास देतात आणि म्हणून त्या ठिकाणी ते गोकुळ सोडून वृंदावन ही सुरक्षित ठिकाण आहे म्हणून नंदराजानं सर्वांना सांगितलं, गोकुळातल्या सगळ्यांना सांगितलं, आपण सगळेजण त्या ठिकाणी आपली गाई वासरं सगळा जो काही प्रपंच आहे तो घेऊन तिकडे घर बांधू आणि तिकडे राहायला जाऊ, तिथे जरा सुरक्षित आहे. अशा पद्धतीनं तिथून ते वृंदावनामध्ये राहायला गेले. त्यावेळेला या गवळणींना ज्या पद्धतीनं भगवान परमात्म्यानं रासक्रीडेच्या निमित्तानं आनंद दिला होता, तसाच आनंद आणि ह्या गोपाळांना सुद्धा द्यायचा. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर क्रीडा करण्याकरता भगवान परमात्म्यानं तिथे चौर्य लीला करायला सुरुवात केली.
चोरी करायला सुरुवात केली. गोपाळांना बरोबर घ्यायचं आणि जिथे जिथे ते लोणी साठवून ठेवलेलं असेल ते त्या ठिकाणी फोडायचं. पण कोणत्याही माणकेच्या नादाला लागली नाही कृष्ण भगवंत. अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी मनती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे त्या विनही नाशी नव्हे दुसऱ्या ऐसी म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे. त्याच्यातलं मटेरियल खाऊन ते दुधानं पालथं घालायचं. जे मुक्त आहेत त्यांच्या नादाला नाही लागला कृष्ण भगवंत. जे भरलेली भांडी आहेत म्हणजे बद्ध, कारण बद्धाला मुक्त करण्याचं कार्य आहे भगवंताचं. जे मुक्त आहेत त्यांच्या कशाला नादाला लागायचं. आणि म्हणून ज्या वेळेला हे चोरी करायला निघाल्यानंतर त्यांना सांगितले पा गोपाळांना धंदा करायचा म्हणजे भांडवल पाहिजे. 4 गोष्टी आपल्या जवळ ठेवायच्या. कोणत्या 4 गोष्टी? तर त्या ठिकाणी आपल्या जवळ काठ्या ठेवायच्या, वस्त्रगाळ माती ठेवायची, छोटे छोटे खडे ठेवायचे आणि सराटे ठेवायचे. सराट्याची काठी, चुनुक काठी म्हणतात त्याला. ही 4 वस्तू ठेवायच्या. हा तर्क अतिशय तार्किक स्वभावाचा होता पेंड्या. त्यांनी विचारलं हे 4 वस्तू कशा करतात? तर त्याच्यामध्ये म्हणले आपण जर त्या ठिकाणी उंचावर दही दूध ठेवलेलं असेल ना तर एकावर एक असे उतरण करायची गड्यांची. पण आपले जर गडी कमी पडले तर त्याच्याकरता एक थर कमी पडत असेल तर तेवढं एका थराचं काम आपल्या जवळची काठी करणार आहे. म्हणून काठी घ्यायची. खडी कशा करतात म्हणे अगोदरच त्या ठिकाणी उंचावर टांगलेली दही हंडी आहे आणि ते फोडायची आहे. आपण त्या ठिकाणी ते मोकळं आहे का भरलेलं आहे हे नाही कळाल्यावरती एवढा शिंग फुकट जाईल. म्हणून पहिल्यांदा खडा टाकून पाहायचा. जर बद वाजलं तर भरलेलं समजायचं आणि खणखणीत आवाज आला तर मुक्त आहे असं समजून त्या ठिकाणी त्याच्या नादाला लागायचं नाही. झालं खड्याचं झालं. काठीनं एका थराचं काम होईल म्हणून मडकं फोडायला काठी घ्यायची. हे बी बरोबर आहे. पण मग म्हटले ही जी वस्त्रगाळ केलेली माती आहे ही पातळ माती कशा करता? पेंड्यानं विचारलं. कृष्णाने सांगितलं जर गवळणी तेवढ्यात आपल्याला पकडायला आल्या त्यांच्या डोळ्यामध्ये ही माती टाकायची, आपण सुबाल्या करायचा, पळून जायचं. पेंड्या म्हणला हे बरोबर आहे, परंतु त्याच्यातही जर समजा त्या जर गॉगल घालून आल्या तर. म्हणून तर म्हटलं तुकोबारांनी तार्किकाचा टाका संघ आणि पांडुरंग स्मरावा. तर्क करणारा नसावा जास्त, तात्विक बुद्धी असावी, तार्किक बुद्धी नसावी. ठीक आहे. मग म्हटले त्यातूनही गॉगल घालून आल्या तर म्हणले मग हे सराटे तेवढ्या करता घेतले. रस्त्यामध्ये टाकून द्यायचे सराटे म्हणजे त्यांना ते भरले काटे की ते काढायला लागलं का आपण पळून जायचं. पेंड्या म्हणल्या चप्प सिल्परच घालून आल्या तर म्हणजे विषय तर्क वाढलाच. तार्किकता नसावी. प्रश्न असले पाहिजेत, साधनेचे प्रश्न असले पाहिजे, परंतु तर्कटपणा नसला पाहिजे. श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. अशा पद्धतीनं या चोऱ्या जेव्हा होऊ लागल्या त्यावेळेला गवळणींनी एक युक्ती केली. रोज सगळ्यांनी जागा राहण्यापेक्षा एखादा मोठा वाडा पाहायचा. सगळ्या गवळणींचं दही दूध लोणी दुभतं. त्याच्या अगोदर काही काही गवळणी तशा हुशार होत्या, पण त्याच्या इतक्या हुशार थोड्याच होत्या. सासूला कळून द्यायचं नाही आणि थोडं थोडं लोणी थोडं तूप लपून सासूच्या विरहीत दुसऱ्या घरी ठेवायचं, आपल्या घरात बी नाही ठेवायचं. आणि कृष्णाने नेमकी त्याची चोरी करायची आणि हिनं पुन्हा तिच्याकडे मागायला गेल्यानंतर मी तुझ्याकडे विश्वासाने ठेवलं होतं आणि तू कृष्णाचं नाव सांगते पण तूच खाल्ला असं म्हणे, तूच विकला असं कोणाला. त्यांच्यात भांडण व्हायचं. बरं पोटभर खायचं तर खायचं आणि नाही संपलं तर त्या ठिकाणी माकडांना खाऊ घालायचं. ती माकडं सुद्धा आज तुमच्या आपल्या ज्या वस्तू इकडून तिकडून वाढतात ना त्यांना आशा वाटते की याच्यामध्ये कोणीतरी एखादा कन्हैया असेल आणि आम्हाला लोण्याचा गोळा देईल म्हणून ती माकडं तुम्हाला सतवतात आपल्याला तुम्हाला आपल्या का. तर त्यांना आशा वाटते त्याची. या पद्धतीनं ह्या सगळ्या खोड्या करायची म्हणून त्यांनी एकाच ठिकाणी आणि तिथे पहारा चालू ठेवला.
कडाकुलपाच्या आतमध्ये आणि पुढे गवळणी पहारा करतायत. भगवंताने सांगितलं चला तुम्ही माझ्या बरोबर या, मी तुम्हाला पोटभर देईल, परंतु तरी त्या ठिकाणी माझ्या बरोबर आलं पाहिजे. यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी कोणी म्हणाल तो वरी, पण तो मागच्या दाराने घेऊन जायचे. तर मागची दारं कोणती आणि पुढची दरवाजे कोणते? आपल्या शरीरामध्ये जे पूर्वेकडचं हे जे चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये, मूलाधार चक्र, गुदस्थानी, लिंगस्थानी, स्वाधिष्ठान, मणिपूर चक्र, नाभिस्थानी, विशुद्ध चक्र हृदयस्थान, अनाहत चक्र हृदयस्थानी, तर विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, ही सगळी पूर्वेकडची चक्र आहे. चिंतन करताना तुमची वृत्ती आज्ञा चक्रावर आली की हे अष्टसात्विक भाव निर्माण होतात. पहिल्या झटक्यामध्ये काहींची वृत्ती या ब्रह्मरंध्र स्थानामधून बाहेर निघून जाते. याला देवाचं दार म्हणतात, दुसरं कशाला बी नाही म्हणत. हे बघा, हे ब्रह्मरंध्र स्थान, जिथून आईच्या गर्भामध्ये आपण असताना अन्न कुठून मिळत होतं जीवाला? मांसाचा गोळा होता. तुमच्या नाभिस्थानाला, बाळाच्या नाभिस्थानाला, बेबीच्या ठिकाणी आईच्या नाभिस्थानापासून आतून नाळ जोडलेली होती. पचलेलं, रसवान झालेलं सलाईन सारखं ती पातळ द्रवरूपानं त्याच्यातून त्या नाळीच्या द्वारे हा पिंड पोचला जात होता. त्याला अन्न मिळत होतं. आणि प्राणाने प्रवेश ज्या वेळेला 7व्या महिन्यामध्ये आईच्या प्राणाने प्रवेश केला, तो कुठून केला? इकडून का? काही इकडून दुसऱ्या कोणत्या द्वारातून नाही केला. चिंतन करावं लागेल तेव्हा लक्षात येईल देवाचं द्वार. ही देवाचं द्वार आहे. इथून टाळूरंध्र स्थान फोडलं आईच्या प्राणाने आणि तिथून पुढं हालचाल व्हायला सुरुवात झाली. मग ती सख्यांना सांगायला लागली, मला आता जाणवायला लागलं बरं का, गर्भपोटामध्ये फिरायला लागला. तोपर्यंत तो मांसाचा गोळाच होता. वृत्ती नाभिस्थानापासून वृत्ती उचलल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर अष्टसात्विक भाव निर्माण होतात. आणि इथून पुढचं पश्चिमेकडचे दरवाजे आहेत ते ती चक्र आहेत. श्रीहात, गोल्हाट, औटपीठ आणि मग सहस्त्रदल किंवा ब्रह्मरंध्र स्थान. इथपासून यातून वृत्ती त्या ठिकाणी आतून तालुरंध्र स्थान भेदून याच्यातून वृत्ती बाहेर गेली पाहिजे. पहिल्या अभ्यासामध्येच अनुग्रहाच्या काहींची ही स्थिती होते. पण जर कसर राहिली तर प्रबोध देऊन तुपाचा प्रयोग करून आतून हा मार्ग मोकळा केला जातो. प्रबोधाचं चिंतन केल्यानंतर मग पुढे काही कालाने आपल्या लक्षामध्ये येतं की हे तुपाचा वापर का केला, आतून ती मोकळी केलं. शेवटच्या वेळेला इथून प्राण गेला तर निर्वासना चित्त ज्याचा असन त्या ठिकाणी कोणतीही वासना होणार नाही आणि त्याला जन्म प्राप्त होणार नाही. इतर इंद्रिया वाटे जर प्राणवृत्ती गेली तर त्याला पुन्हा जन्म ठरलेलाच आहे.
त्या इंद्रियांची वासना राहिली असा त्याचा अर्थ आहे। इथून तो प्राणवृत्ती निघून गेली पाहिजे म्हणून या पश्चिमेच्या द्वाराच्या माध्यमामधून दुसरी पाठीमागून गेलं आणि त्यांना सांगितलं आपल्याला आतमध्ये तुम्हाला मी घेऊन जातो, तुम्ही सगळ्यांनी डोळे झाका। सगळ्या गोपाळांनी डोळे झाकले। भगवान परमात्म्याने त्यांना अनिमा सिद्धीच्या योगानं सूक्ष्म रूप दिलं होतं आणि त्या गदांच्या फटीमधून खिडकीच्या गदांच्या आतमध्ये नेलं। उघडा डोळे म्हणलं बरोबर पाहिलं तर आतमध्ये सगळा असा माल खुश झाले सगळे। जेवढा पोटभर खायचा जेवढा नाश करायचा तेवढा केला। तेवढ्यात गवळणींना खबर लागली आतमध्ये काहीतरी खडबड चालू म्हटल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडणार तेवढ्या वेळामध्ये गोपाळ म्हणले अरे कन्हैया गवळणी आल्या आपल्याला मारती, ताबडतोब इथून आपल्याला पळायला पाहिजे। म्हणलं आता पळायला रस्ताच नाही, बाहेर जाण्याचा मार्ग विद्या मी विसरलो, मला फक्त आतमध्येच यायची विद्या माहिती होती। लागले सगळे रडायला। मग भगवंतांनी सांगितलं काही घाबरू नका, झाका डोळे। सगळ्यांनी डोळे झाकले पण पेंद्या म्हणला की आत जायचं झाका डोळे बाहेर पडायचं झाका डोळे, काय भानगडे काय कळत नाही म्हणून त्यांनी झाकले। बाकीच्यांनी पुरेपूर झाकले होते पण यांनी असे झाकले। याच्यातून या फटीतून पाहत होता नेमकं यांनी काय केलं। देवाच्या लक्षात येत नाही अशी कोणती गोष्ट आहे काय? अरे ईश्वराच्या खारुताईनं पाण्यामध्ये जाऊन अंग भिजवावं आणि त्या वाळूमध्ये येऊन बारीक बारीक वाळूमध्ये लोळून आणि त्या जो सेतू बंधनाचं काम चाललंय त्याच्यावर अंग झटकावं। देवाच्या लक्षात नाही आलं प्रभू रामचंद्रांच्या। उचलून घेतलं आणि तिच्या अंगावर हात फिरवला। पहिला प्लेन कलर होता खारुताईंचा आणि याची बोटं लागल्यानंतर ते असे पट्टे वटलेले। आणि आपलं तर मायक लक्ष आहे का बाबा पाया पडा येणारांची बघा आवृत्ती लक्ष त्याचा आहे ना, त्याला समजतं ना तुझा भाव। दाखवतो कशाला, दाखवायची आवश्यकताच नाहीये। त्यांच्याकडे पाहत नाही तोपर्यंत ते हालत नाहीत माणसं काय काय अशी पाहावं लागतं। मी आलोय तुमच्या पाया पडा वा पट्टी किती परमार्थ सूक्ष्मतेनं न कळताच घडला पाहिजे। ध्यानात ठेवा 3 गोष्टी आहेत ना हा एकांताच्या आहेत। या तिन्ही गोष्टी जे आपण अन्न खातो ना ते अन्न एकांतामध्ये खाल्लं पाहिजे घरामध्ये बसून। ते आता रोडवर रस्त्यावर हे कुठेही जे आपण खातो ना तर ती अंगी लागत नाही। जशी दृष्ट लागते ना एखाद्या गोष्टीची तशी दृष्ट लागते। आणि जे हावरं माणूस असन खादाड असन त्याने दुसऱ्याने जर ते पाहिलं तर ते सगळं त्याच्यातलं सत्व सगळं ते ओढून घेत असतं आणि आपण फक्त डेरा भरत असतो। ध्यानात असू द्या म्हणून खायचं जे आहे खाणं जेवण भोजन काही जे खाणं असेल ते एकांतात असावं। त्याच्यानंतर संबंध विषयाच्या संबंधानं जो संबंध आहे तो एकांताचा आहे, तो लोकांतामध्ये नाही। आणि चिंतन समाजात आहे काय नका सांगू आम्हाला। बाबांनी आम्हाला सांगितलं का कीर्तनात चिंतन करा मग अवस्था होईल। अरे अपवाद आहे तो महात्मा, त्यांना त्या वेळेला काय करायचं होतं हे बाद झालं होतं सगळे अष्टसात्विक भावाचं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अपवाद म्हणून ती गोष्ट केली। रावदा कीर्तन ऐकायचं चिंतनाला बसा म्हणजे तुमची अवस्था होईल। आम्ही तोंड देऊ त्याला काय पुढे तसं नाही। आता आवश्यकता नाहीये त्या गोष्टीची हे कळावं कारण वारंवार अवतार का होतात याचं लक्षणच आपल्या लक्षामध्ये आलेलं नाही का। काही गोष्टी कालबाह्य ठरत असतात, अतिव्याप्ती दोष तयार होतो आणि तो काढून टाकायचं काम करायचं असतं। म्हणून त्या देहानेही ते अमर राहून कार्य करू शकले असते माऊली ज्ञानोबा तुकोबाराय, परंतु तरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपला देह त्या ठिकाणी समाधिस्थ झाले किंवा आपला देह घेऊन वैकुंठाला गेले आणि पुन्हा संत रूपाने भगवान परमात्मा दुसरं रूप धरून आले का। त्या काळामध्ये जी गोष्ट आहे ती जर अतिव्याप्ती तिचा दोष झाला, अष्टसात्विक भावाचा अतिव्याप्ती दोष आता समाजात निर्माण झाला, त्यावेळेला तो लुप्त झालं होतं म्हणून महात्म्यांनी त्या ठिकाणी तसं करायला सांगितलं आणि आम्ही सर्रास तो नियम बनवला। आणि एवढंच नाही तर आम्ही त्या ठिकाणी काही महाराज मंडळी आपली चिंतन शिबिरं करतात। त्या चिंतन शिबिरामध्ये चिंतनाला लोकांना बसवल्यानंतर त्यांची अवस्था झाल्यावर त्याचे व्हिडिओ काढतात आणि ते प्रसारित करतात। अरे लाज वाटावी, एखाद्या माऊलीच्या अंगावरती वस्त्र नाही त्या स्थितीमध्ये अशी कंडिशन असते आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही पाठवता। आम्ही बी चिंतन शिबिर करतो आज 20 वर्ष झाली पण त्या ठिकाणी 2 टाइम जे चिंतन आहे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा त्याचं रेकॉर्डिंग करत नाही। रेकॉर्डिंग करायची गोष्ट आहे
संप्रदायाला ह्या अशा मूर्खांमुळे तर नाव ठेवतात लोक. संप्रदाय चांगला आहे पण अशी काही मूर्ख आहे, काय करावं त्यांना कळत नाही. माऊली ज्ञानोबारांनी 16व्या त्यामध्ये एका श्लोकाच्या खाली या ओव्या सांगितल्या, त्याचा विचार करा जरा. हे बरं सोपं झालंय आपल्याला. श्रीपाद बाबांनी सांगितलं, श्रीपाद बाबांनी असं केलं का, त्यांच्या नावाखाली बरं धंदे चाललेत आपले, आणि आपल्या मनाचं काही घुसडायचं, श्रीपाद बाबाचं नाव करायचं. माऊलींना काय, माऊली काय कमी आहेत काय? बाबा ही माऊलीचाच अवतार होते, म्हणजे माऊली तर त्यांच्यात फरक नाही. मग माऊलीची आज्ञा कोणी पाळायची? कुणी पाळायची? त्याच्यामध्ये ओव्या संप आलेला. का विद्या गुरुपदेष्टा, गुरुकडून प्राप्त झालेली विद्या. बोभाइल्या चव्हाटा, जर त्या चव्हाट्यावर आणल्या, त्या इष्टाची पर्या निष्ठा हेतू होती. जर डोक्यामध्ये घ्या काय अर्थ आहे त्याचा. गुरुकडून आलेली विद्या इष्ट आहे, योग्य आहे, पण जर चव्हाट्यावर मांडली ना ती विद्या, ती गोष्ट, ती चिंतन, जर इष्ट असेल तरी अनिष्ट होते. माऊलीवर विश्वास असेल तर कोणाचं म्हणणं आहे? परत म्हणू नका श्रीपाद बाबांच्या नावावर काही बी. शास्त्र वाचा, संतांवर बी विश्वास ठेवा. माऊलींचा अवतार आहे श्रीपाद बाबा. माऊलींनी काय म्हणलं हे बी तुम्हाला मान्य पाहिजे, कारण त्यांनी माऊलींना धरून परमार्थ सांगितलाय, तुकोबारायांना धरून सांगितलाय, सर्व संतांना धरून तुमच्या समोर परमार्थ सांगितलाय, आपल्या मताचा नाही सांगितला. शास्त्र काय म्हणून शास्त्राला धरून त्या ठिकाणी शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती या तिन्हींचा मेळ महात्म्याच्या ठिकाणी होता. दुसरी ओवी, का आपुली जननी, एक मिनिट, का विद्या गुरुपदेष्टा भोभाइल्या चव्हाटा, त्या इष्टाची परी अनिष्टा हेतू होती. आपुली जननी लग्न दाविली वनी, ती तीर्थाची परिपतनी कारण होय. आपली आई तितकीच तीर्थापेक्षाही पवित्र आहे, पण ती जर तुम्ही लोकांमध्ये उघडी दाखवली तर तीर्थरूप असणारी ती पतनाला कारण होईल का तीर्थस्वरूपतेला कारण होईल? हो, ह्या ओव्या सांगतात चिंतन एकांतात करायचा विषय, समाजात नाही, लोकांमध्ये नाही. संप्रदाय बदनाम आमच्यामुळे. एवढा महान संप्रदाय, बाबांबद्दल सांगूच नका आम्हाला. तुम्हाला फक्त ज्यांना लपायचंय ना बाबांचा आधार घेऊन, बोलू नये आमच्याशी, आम्हाला त्यांच्याशी घेणं की नाही. शास्त्राला धरून बाबांनी परमार्थ सांगितलाय, त्यांचं कारण मी सांगितलं की बाबांनी तसं का केलं हे मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला समाजातून पूर्णपणे हा विषय बहिष्कृत झाला होता. अष्टसात्विक भावाची गोष्ट आहे हेच कुणी मान्य करायला तयार नव्हतं. काय गवळणींची स्थिती आहे पहा. दंत धावनाचा मुखावानी हात, वाद्ये वाजती नायके जन्मात, करी श्रवण श्री कृष्ण वेणुगीत स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ हो. किंवा चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागली कृष्णमूर्ती, कोणा नाठवे हा कोण कुळयाती, झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती. अशी स्थिती आहे. याला गोपीभाव म्हणतात. याला काय म्हणतात? गोपीभाव. आणि हा गोपीभाव आपण प्राप्त करायचा आणि मग परमार्थ करायचा, यालाच गोपीचंदन असं म्हणतात. गंधगोळ्या म्हणजे गोपीचंदन नाही, गोपींची जी अवस्था ती प्राप्त करणं म्हणजे गोपीचंदन लावणं आहे. त्या ठिकाणी सगळे गोपाळ बाहेर पडले, पण पेंड्याने हे असं पाहिलेलं असल्यामुळं पेंड्या मात्र त्या 2 गजांच्या फटीमध्ये अडकला. गवळणी आल्या, जे अशा लवण्या आणल्या ती बोंबला, ते मोठी मोठ्याने श्री अनंता मधुसूदना बोंबला, असेच पेंड्यासारखी. देवाने सांगितलं बोंबलू नको, डोळे लाग. नुसतं बोंबलून मेळ बसणार नाही, डोळे झाकावे लागतील, त्याशिवाय वृत्यांतरोग होणार नाही आणि आतमध्ये भजन होणार नाही. आणि मग त्याने डोळे झाकले आणि मग पेंड्या सुटला. कोणी जर चॅलेंज केलं तर भगवंताने सांगावं, पेंड्या गैरेचा नंबर टिपून घर नंबर. आणि मग भगवंताने तिथं सांगितलं कोणी येऊ नका, आज मी एकटाच जाणार.
मग गेल्यानंतर रात्रीचे दोन्ही उभयता पलंगावर झोपलेले होते आणि झोपलेले असताना त्याच्या दह्या दुधाची चोरी केली, म्हणजे त्यांच्या चित्ताची चोरी केली. आणि काय केलं की त्या महिलेच्या वेणीची आणि तिच्या मालकाच्या दाढीची गाठ मारून दिली. लांब दाढी होती अशी त्याची. गेला निघून. सकाळच्या वेळेला ही गवळण उठली, वासरा हमरायला लागली आणि त्यावेळेला जे झटका बसला त्यावेळेला तो मालक म्हणायला लागला, तुला ह्या वयामध्ये ही चाळे सुचायला लागली? मस्त खाऊन या माजरी धांगडी करी ओढा ओढी मध लागी. ती म्हणली तुम्हालाच नाटक सुचले असेल, मी नाही बांधलं, तुम्ही बांधलं असं. ते म्हणले आता तू मै तू मै तू मै तू तू मै करण्यापेक्षा आपण घेऊ सोडून, आता समजून घ्या एकमेकाला. नको गाठ पाडायला नको होती, गाठ बांधायला नको होती. तू बांधलेली असू नाही तर मी असू, आपण नाही बांधलेली, बांधली होती ब्रह्मदेवाने, पण आता समजून घेऊ. पडलीच गाठ तर बांधलीच गाठ तर कोणी बांधलेली असू म्हणजे घेऊ समजून. उरलेले दिवस कडेला लावू आपण, आता समजून घेऊ. असं त्यांच्यामध्ये समाज झाला. उठले त्या ठिकाणी कसे तरी सोडवण्याचा प्रयत्न केला. सुटता सुटेना सुरीनं कापण्याचा प्रयत्न केला, कापता कापेना. याग्नीनं जाळण्याचा प्रयत्न केला, कारण गाठ मारली होती. कोणी माहिती का कशी सुटत? ब्रह्मदेवाने मांडलेल्या गाठी सोडायच्या नाकी न येतात जर घटस्फोटाचा अर्ज केला तर. आणि ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ आहे सुटल होय. कोणी मारली? ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली गाठ आहे, कशी सुटल बरं? आणि मग तू म्हणतो तू त्या कन्हैयाला बोलली होती काय मी तुला बांधून ठेवीन म्हणून, माझ्या घरी ये चोरी करायला? हा म्हणले होते मी. तुला कोणी निकामा उद्देश सांगितला होता? ते पोरग कसे अजून तुला कळलं नाही का? त्यांनीच बांधलं असं म्हणले. असू दे, मग आता त्याला श्रम जाऊ म्हणले आपण. म्हणून कसे तरी उठली, दरवाजा उघडला. याने तर त्यांच्याच घरापुढे खेळ मांडलेला होता सवंगड्यांना घेऊन. हा गडी होता त्या ठिकाणी 3.5 फूट आणि मंडळी होती 7 फूट. याचं झोकाच खेळत होतं नागपंचमीचा बाहेर आलं. आणि इकडून ती दृश्य पाहिल्याबरोबर देवाने आवाज दिला आणि गोपाळांनाही आवाज द्यायला, घोषणा द्यायला सांगितली, दाढी वेणी जिंदाबाद, दाढी वेणी. अनन्य शरण आली. नुसतं कृपा दृष्टीनं पाहिल्याबरोबर ती गाठ सुटली. प्रभावती नावाची एक अहंकारी गवळण होती. त्या प्रभावतीनं चॅलेंज केलं, माझ्या घरी ये. तुझी आई म्हणते ना माझं पोरगं तसं नाही, मी तुला रेड हँड पकडून नेते. आणि ठरलं एक वेळ चोरी करता करता रेड हँड पकडलं, निघाली घरी. आता तुझ्या आईला सांगते माझं पोरगं तसं नाही म्हणते ना. तोऱ्यातच खाली बघायला सुद्धा तयार नाही. तेवढ्यात कृष्ण कन्हैयाने काय केलं, तिचं पोरगं जे बाजूला खेळत होतं त्याचा हात तिच्या हातामध्ये दिला आणि हा सुटला तिथं. हिनं बघावं का नाही आपण कोणाला घेऊन चाललोय, पण त्या अहंकाराचा थोराचा असा असतो ना की आपण करतो तेच बरोबर. ह्या तोऱ्यामध्ये चालली आणि आता त्या ठिकाणी नंदाच्या वाड्याजवळ आल्यानंतर घराच्या समोर तर नंदाच्या मांडीवरती कृष्ण कन्हैया दिसतोय खेळताना. अरे बापरे, मग आपल्या हातात काय आहे म्हणून बघायला लागले तर तिचं पोरग तसंच योटन मागं फिरली. अशा अनेक प्रकारच्या खोडी त्या ठिकाणी यशोदाबाईया अतिशय त्रस्त झाली. आता तिने ठरवलं की याला शाळेत घातल्याशिवाय इलाज नाही. थोडं डोक्याला रोज हे म्हणून शाळेमध्ये घालायचं. तर त्यावेळेच्या शाळा म्हणजे काय होत्या, गुरांकडे जाणे याला शाळा म्हणायची. आमच्या आई वडील त्यावेळेला म्हणायचे, अशिक्षित असल्यामुळे म्हणायचे आज घरी राहा, जाणं गुरांकडे पण नाही दुपारून जायला नाही. आम्ही शाळेत जाण्याकरता रडायचो आणि काही पोरं घरी राहण्याकरता रडायची. शाळेत जाणाऱ्या रडणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आणि त्यावेळेला त्यांनी म्हणायचं हा मोठा शिकून बॅरिस्टर होणार आहेस. तसं ह्या शाळेमध्ये घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठरलं आता वनामध्ये जायचं. कृष्ण कन्हैयाने आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांगितलं. मैयाने यशोदा मैयाने त्याची तयारी केली. एका फडक्यामध्ये त्या ठिकाणी जी काही त्यांना भाकरी त्या ठिकाणी ती त्याची भाजी लोणचं जे काही पापड ते त्या ठिकाणी बांधलेलं आहे. मोरपीस तिथे खोचला. एक घोंगडी दिली कांबळी आणि एक काठी हातामध्ये दिली आणि छोटी छोटी वासरं त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये ताब्यामध्ये दिली. त्यांनी आवाज दिला गोपाळांना. गोपाळांनी आपलं वासरे घेऊन गाया घेऊन त्या ठिकाणी रानामध्ये जात असताना कृष्ण कन्हैया त्या गोपाळांना म्हणतो, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ,
छोटी छोटी गैया छोटे छोटे गाँव छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाँव छोटी छोटी गैया छोटे छोटे गाँव छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल आगे आगे गैया पीछे पीछे गाँव गैया पीछे पीछे गाँव आगे आगे गैया पीछे पीछे गाँव आगे आगे गैया पीछे पीछे गाँव बीच में मेरो मदन गोपाल बीच में मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गाँव छोटी छोटी गैया छोटे छोटे गाँव छोटे सो मेरो मदन गोपाल छोटे सो मेरो मदन गोपाल ओ कारी कारी गैया गोर गोर कारी 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 हो कारी कारी गैया गोर गोर गैया गोर गोर हो श्याम वरण मेरो मदन गोपाल हो मदन गोपाल छोटे छोटे गैया छोटे छोटे गाँव छोटे छोटे गैया छोटे छोटे गाँव छोटे सो मेरो मदन गोपाल छोटे सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल छोटू सो मेरो मदन गोपाल जायचं जंगलामध्ये गेल्यानंतर त्या गायींना चरायला सोडून द्यायचं आणि यांनी खेळ सुरू करायचे ती खेळ सुद्धा त्या खेळामध्ये सुद्धा अध्यात्म आहे भगवंताच्या लीला याचा अर्थ साधकाची साधना आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये ध्यानात घ्या आणि मग त्या ठिकाणी त्यांची जे खेळ चालायचे ते खेळ कशा प्रकारचे होते ही कबड्डी आता आली त्याचं हुतुत्व असं म्हणायचं त्याच्यामध्ये अध्यात्म काय आहे तर त्या ठिकाणी हूं पहिल्यांदा हूं आणि मग तू कारण पहिला जो अहंकार आहे त्या अहंकारालाच तूच वळण लावायचंय हूं 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 म्हणजे मी केलं माझ्यामुळे झालं हे सोडायचंय तू 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 हे मदचिस्तव झाले परी ज्ञानही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा आणि हा जो हू आहे पहिला हा जो अहंकार आहे अहंकार धरी सोहंपन तै चित्ती प्रगटे चैतन्य घन मन ही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी हू म्हणतानाच हू तू 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 बस आता तूच सर्व काही तूच असा भाव तयार झाला पाहिजे मी तुपान जाऊ दे मी
रहस्य लक्षात घ्या याच्यामध्ये. मी म्हणायला सुद्धा काय लागतं, अहम लागतो. एवढीच बाजू आपल्या लक्षात आहे. तू म्हणायला सुद्धा अहम लागतो, ही बाजू देणार नाही आपल्या. तू म्हणताना आमच्या सापेक्ष तू आहे का नुसता मोकळा तू आहे? मोकळा तू म्हणलंच कसा? अहमच्या सापेक्ष तू आहे म्हणजे अहम तू म्हणताना सुद्धा अहम आहेच. म्हणून मी पण जाऊ दे, तू बी जाऊ दे, मी तू पण जाऊ दे, दोन्ही अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. एकची मुंगडे पांघरू हरी ऋतू तू नंतर हुंबरी हमामा, ही अवस्था आहे. ज्या वेळेला साधक चिंतन करतो त्यावेळेला पहा त्या चिंतनामध्ये त्याची अशी स्थिती होते. हुंबरी आहे. कशाचं वर्णन करायला साधू संत येणे नाही. ही हुंबरी आहे. पेंद्याने यमुने बरोबर हुंबरी घातली होती तर फार बेशुद्ध पडेपर्यंत हुंबरी घातली होती. 12 तास पेंद्या हुंबरी घालीत होता. 12 तास यमुने बरोबर. यमुना रमली. हमामा बी तसंच. हे सगळे चिंतन आहे. हे सगळं याच्या पद्धतीनं ती खेळत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं आता हे सगळे त्याची जेवायला जेव्हा पंगत बसायचे ना, ती अशी आपण बसतो तशी पंगत नसायची त्यांची. त्यांची अशी सर्कल गोल राऊंड पंगत असायची. मधला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, असं राऊंडने बसायचे. राऊंड मध्ये बसण्यामध्ये फायदा काय माहितीये का? सगळ्यांना सगळीकडे पाहता येतो राऊंड मध्ये बसल्याने. फक्त थोडीशी नजर एवढीच फक्त मागच्याकडे टाकावं लागते. जास्त नाही टाकावं लागत, थोडीशी मागच्याकडं. बाकी सगळे सामनी, किती गडी सामनी ही पद्धत पहा बसायची त्यांची जेवायला बसताना. आणि सगळ्यांच्या माधुकरी एकत्र करायच्या आणि त्या एकत्र केलेल्याचा काला करायचा आणि सगळ्यांना वाटायचा. सगळ्यांना सांगितलं चला आपापल्या जवळचं काय आणलं असाल म्हणजे देवाबरोबर आपलं कर्म जोडायचं, याला काला म्हणतात. आणि मग तो काला करतो त्याचा. तुकोबारायांसारखे गोपाळ होता. तो म्हणला तुका म्हणी हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तुझी मदता या वेगळे. तुकोबाराय म्हणले मी काही माधुकरी आणलेली नाही, माझं कोणीच नाही घरी. देव म्हणला अशीच पोरं लागत आहेत आम्हाला ज्याचं घरीदारी कोणी नाही. घरीदारी असलेला टाइम नाही भेटत कथेला कीर्तनाला यायला. पोरे रे अचपळ आमुची संगती धरली त्या कृष्णाची, मिळाली तयासी संसाराची शुद्धी नाही, संसाराची शुद्धी नाही. त्याला अशीच लागत सवंगडी. आणि त्यांच्या माध्यमातून हा खेळ खेळतो आणि कार्य करतो. संसाराच्या नावे संसाराच्या नावे शिष्याच्या मुखातून बदवलं होतं. काय माहिती का? त्याचं शिष्य कीर्तनातून सांगत होता. परमार्थ म्हणजे गावोगाव फिरणं नव्हे. काय? कारण याच्या गुरुने सर्व्हिस पूर्ण केलेली ना, पूर्ण चित्तच प्रपंचामध्ये गुंतलेलं. आणि त्यात पुन्हा सद्गुरूंनी सांगितलंय आपला कर्मधंदा करून परमार्थ करायचा.
पहिले त्यांनी का नाही केला असं मनात प्रश्न आला का कधी माझ्या? त्यांनी जर आपला प्रपंच करत बसले असतं आपल्या वाट्याला आला असतं का? अरे ही परीक्षा पाहण्याकरता त्यांनी म्हटलं आपला काम धंदा करून परमार्थ करा. तुमच्यात जर कळवळ्याची जाती तुम्ही असाल तर तुम्ही करूच शकत नाही जा. मग चेल्यांनी म्हणायचं ऐशी कळवळ्याची जाती झाला प्रसिद्ध बाबा, लागत काय प्रसिद्ध? कळवळा असेल तर ड्युटी करू शकेल, काम धंदा करू शकेल काय तो? कसला कळवळा? मग मी ते ऐकल्यानंतर मला बोलण्याचा प्रसंग आल्यावर मी सांगितलं, म्हणलं बरोबर आहे, त्याच्याकडून त्याला सांगितलं होतं ना. आणि त्याच्याकडून रिटायर झाल्यानंतर गॅस एजन्सीमध्ये पुन्हा पार्ट टाइम करायला सुरुवात केली होती. मग मी सांगितलं म्हणजे गावोगाव फिरणं म्हणजे परमार्थ नाही, आणि रिटायर झाल्यानंतर पार्ट टाइम म्हणून गॅस एजन्सीमध्ये काम करणं बी परमार्थ नाही. म्हणजे सांगू नको तुम्हाला. हा आता इथं विमाने इतबारे रिटायर झालाय, आता बंधन नाही राहिलं, आता तरी तुझी कळवळ्याची जाती उघडी होऊ दे जरा. काही आपल्या मनगडीत काहीतरी करायच्या व्याख्यान संत वाङ्मयाच्या आणि लोकांना सांगायचं. परमार्थ बोलायचा नाही, परमार्थ लक्षणाचा आहे, लक्षणाने क्रियेने दाखवायचा. आणि गुरु जय जयकाराने निस्ता सिद्ध नाही करायचा. 50 वेळा श्री गुरुच्या नावाने बोंबलायचं, जय जयकार करायचा. गुरु कशाने सिद्ध करायचं आपल्याला? गुरु माहितीये का? गुरुनी माझ्या आचरणाने सिद्ध करून दाखवायचा श्रीपाद बाबा. गुरुनी माझ्या कार्याने सिद्ध करून दाखवायचा. हिंद केसरी कुस्ती जिंकली ना बबनराव, हिंद केसरी कुस्ती जिंकली ना, का चर्चेला सुरुवात होती कोणचा पट्ट्या आणि कोणत्या तालमीत शिकला. लय झाले जय जयकार. आता कसा सिद्ध करायचा आहे गुरु? जय जयकाराने. अरे गुरुचं नाव घेतलं नाही, राधेचं नाव घेतलं नाही अख्ख्या भागवतामध्ये. गुरुबद्दल आदरच नसेल शुकमुनीला असं मला वाटतं. अरे काय प्रेम आहे गुरुवरती. जर राधा शब्द उच्चारला समाधी लागत होती, आणि जर मला समाधी लागली तर 7 दिवसामध्ये त्याला मुक्ती द्यायची. तो जर मुक्त झाला नाही तर कलियुगातली माणसं म्हणतील की शुकमुनीच्या सानिध्यामध्ये एका महात्म्याच्या जाऊन राजा परीक्षितीचा उद्धार झाला नाही, कोणी परमार्थ करणार नाही. जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, माझा भाव महत्वाचा नाही. मरा भावावारी तुम्ही. कालच मी तुम्हाला व्याख्या करून सांगितली. श्री गुरुचं स्वरूप भावातीतम आहे, गुणातीतम आहे. कधी जाणार तुम्ही त्या स्वरूपाला प्राप्त होणार? तुम्ही तर अजून भाव सोडायला तयारच नाही. काल उदाहरण दिलं, मध्ये नदी आहे, गंगा वाहते, आणि त्याच्या अगोदर त्या नदीच्या अगोदर इकडे जमीन आहे, पलीकडे बी जमीन आहे. या पाण्याच्या इकडे जी जमीन आहे, इकडं पाण्याचं काय आहे? या जमिनीवर पाण्याचा काय आहे? अरे आजही बोला नाही का काय? पाण्याचा काय आहे? अभाव आहे. मध्ये पाण्याचा काय आहे? भाव आहे. अभाव भाव. आणि पलीकडच्याला अभाव नाही म्हणायचं, त्याला भावातीतम म्हणतात. तो भाव सुद्धा पाण्यातच बुडून मराल, पाण्याच्या पलीकडे जायचंय, तिकडे परमात्मा नाही. परमात्मा आहे ना. कशी जाऊ मी, कशी जाऊ मी, कशी जाऊ मी, कशी जाऊ
सद्गुरुनाथ भगवान की जय बोलो राधा रानी की जय श्रीमद् भागवत भगवान की जय कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवी तो काना कुठं कुठं वाजवतोय मुरली अलीकडच्या तीरावर तिथं तर भाव आहे आणि मध्ये मुरली वाजवतोय काय भावामध्ये भावामध्ये नाही पाण्यात कशी वाजू शकेल भावात नाही वाजू शकत पहिलं तिरी हरी वाजवी मुरली पहिलं तिरी म्हणलेलं तेव्हा हे पहिलं तिरी नीट समजून घ्या पहिलं तिरी काय आहे तर गुणांच्या अतीत होणं सांगू का ही पृथ्वी आहे या पृथ्वीवरती एक घट आणला तुमच्या समोर ही झाली घटसहित पृथ्वी वेदांताची थोड्या भाषेत सांगतो ही पृथ्वी कशी घटसहित आणि घट बाजूला नेला घटरहित पृथ्वी घटसहित पृथ्वी आणि घटरहित पृथ्वी घट आहे आणि घट नाही घटाचा भाव आणि घटाचा अभाव या दोन्हींना कोण जाणतं कोण जाणतं घट पृथ्वी पृथ्वी जाणते घट आहे आणि घट नाही दोन्हींनाही जाणतं हे तुमचं स्वरूप भावाला जाणणार अभावालाही जाणणार आणि तुम्ही ज्या वेळेला याच्या पलीकडे जाल दोन्हींच्याही पलीकडे त्याच वेळेला तुम्ही भाव आणि अभाव दोन्हींनाही जाणणारे त्याची साक्षी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी स्वरूपाचा त्या ठिकाणी निश्चय होईल एरवी निश्चय होऊ शकणार नाही भावे मी न देवन कळे निसंदेह पूर्वी न अनुभव कैसा कळे हा जर तिसरीतला अभ्यास असेल तर भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि चौथीचा अभ्यास पुन्हा बोलायला तुम्हाला जागाच नाही तिसरी शिवाय चौथी नाहीये तिसरी शिवाय म्हणजे त्याचा निषेध आहे का भावाचा निषेध आहे का नाही कारण तिसरी झाल्याशिवाय चौथीत जातच नाही पण चौथीत गेले तरी अजून तिसरीचा अभ्यास चालला आहे पासवाल काय चौथी तुम्ही चौथीला गेलो तिसरीचा अभ्यास करायचा का तिसरी शिवाय चौथी नाही पण चौथीत तिसरीचा अभ्यास करीत बसला आणि गेलं फेल झालं म्हणले हुशार होतं तिसरीला तर चांगलं 95% मार्क पडले होते म्हणले त्याला हे कळलं नाही चौथीत जाऊन चौथीचा अभ्यास करायच्या ऐवजी तिसरीचा करत बसला वेदांनी सुद्धा कोणत्याही गोष्टीचा निषेध नाही केलेला आणि कोणत्याही गोष्टीचं समर्थन नाही केलं कारण भूमिकेनुसार वाङ्मय आहे संत वाङ्मय तुमच्या अंतकरणाची जशी भूमिका त्यानुसार तुम्हाला ते स्वीकारावं लागेल त्याच्या पुढे त्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी कोणतीही अवस्था नाही प्रबोध देण्याचं कारण काय हे तर लक्षात घ्या ना प्रबोध देण्याचं कारण लक्षात घ्या अवस्था शेवटपर्यंत झाली पाहिजे पण आता बुद्धीची अवस्था व्हायला पाहिजे बुद्धीची झाली तर सूक्ष्मतेनं तुमच्या अंगावरचे रोमांच उभे राहतील डोळ्यामधून फक्त अश्रुभाव ही शुद्ध सत्वगुणाची अवस्था आहे अगोदर तुमची प्रकृती कशी असू द्या तमोगुणी असेल तर तो राहडा करील ओरडेल गडबडा लोळेल रजोगुणी असेल तर हसणं रडणं आणि सत्वगुणामध्ये फक्त कंठी प्रेम दाटे नेहमी निरलोटे अशी असो पुढे त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी सगळ्या शिदोरी त्या ठिकाणी आणल्या त्याच्यामध्ये मधुमंगल नावाचा जो काही भगवंताचा मित्र होता गरीब परिस्थिती बिचारायची सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी खावं लागायचं आईने त्याला केळी म्हणजे केळी नाही केळं नाही केळी कशाला म्हणतात माहिती का गाडगं कशाला म्हणतात मडकं कशाला म्हणतात केळी कशाला म्हणतात घागर कशाला म्हणतात तुम्ही सगळी खेडेगावची मंडळी तुम्हाला हे सगळे त्याचे वेगवेगळे हे आविष्कार आहेत गाडगं जे असतं ना गाडगं छोटं असतं आणि मडकं त्याच्यापेक्षा मोठं असतं आणि घागर गोल गरगरीत असते तोंड बारीक असतं आणि केळी म्हणजे घागरीची पोरगी म्हणजे घागर पण छोटी छोटी घागर तिला म्हणा केळी तर त्या ठिकाणी त्या केळीमध्ये शिळी कडी दिलेली होती आता ही देवाला कशी द्यावी म्हणून मधुमंगल आपलं तिथून उठलं गपची वड्याच्या त्या बाजून साईडला उभं राहिलं आणि घाटा ती कडी प्यालं शेवटचा घोट आता तोंडात गेलाय केळीमध्ये काही राहिलं नाही पण न सांगता तुम्हा त्याला काही दाखवावं लागत का माझी कशी अवस्था आहे माझं किती प्रेम आहे अरे परमात्मा आहे तो गुरु आहे तुझा बाप आहे
तुझ्या डोळ्यामध्ये तुला त्याला अवस्था दिसते, अहंकार आहे का प्रेम आहे, आणि तू त्याला अजून दाखवितो. त्याने त्या ठिकाणी पाठीमागून गेला कृष्ण कन्हैया आणि त्याच्या पाठीवर थाप मारली. अरे एकटाच का, एकटाच पेशी, एकटाच खाशी, मला नाही देणार. आणि तेवढ्यात तू त्या ठिकाणी गिळली बी त्याने समजून. आणि त्या ठिकाणी हे ब्रह्म बघा, यज्ञ हवन याच्यामधला पुरवठाच दिला तरी लवकर स्वीकारणार नाही, प्रसन्न होणार नाही. त्यांच्या अहंकारामुळे प्रसन्न नाही होत ते यज्ञ हवन करणाऱ्यांच्या. आणि ते त्या मधुमंगलचं तोंड साठी दे इकडून इकडून वगाळत्या कडीचे होते ना, ते तोंड साठी दे. गौरियाची ताकती रे, गौरियाची ताकती, गौरियाची ताकती, गौरियाची पेणारी गवळ्यांची पोरं कोण पोरे चांगली, ती काय सोवळी ओळी होती का. एवढा छंद त्याच्या जीवा, देवाच्या जीवाला एवढा छंद त्यांचा. पाहती गोवणी खाय त्यांची उष्टावळी का, त्याचं कारण एकच, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. नामचिंतन करायचे, कान्होबाचं ध्यान करायची, म्हणून त्यांचे उचिष्ट कवळणी केली. भक्त प्रेम समोळी डुल्लत. आणि हे ब्रह्मदेवानी पाहिलं. ब्रह्मदेवाला मोह निर्माण झाला. हा मी म्हटलं ब्रह्म आहे हा जणू कृष्णाच्या रूपाने अवतरले. हे कसलं ब्रह्म, त्या मधुमंगलचं तोंड चाटले असं ब्रह्म असतं काय म्हणे. आणि झाला ना ब्रह्म त्याला. आणि त्यांनी काय केलं, हा खरंच देव आहे का म्हणून कृष्ण आणि बलराम या दोघांना त्यांची गाई वासरं यांना वगळून बाकीचे सगळे गोपाळ, त्यांची सगळी वासरं, गाई, त्यांच्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्या चोरून त्यांना सत्य लोकाला घेऊन गेला ब्रह्मदेव. हा खरंच देव होता. ताबडतोब जशीच्या तशी ते गोपाळ, त्यांची गाई वासरं, त्यांच्या सगळ्या वस्तू जशाच्या तसा झाला नटला. नेहमीच्या पद्धतीने आपल्या घरी गेले सगळे. घरातल्या माणसांना सुद्धा काही संशय नाही, एवढं जसं तसं वर्तन रोजच्या सारखंच, काही फरक वाटला नाही. एक का दोन दिवस नाही, एक वर्षभर सत्य लोकांना गाई वासरं आणि गोपाळ नेऊन ठेवले होते ब्रह्मदेवानं. देव म्हणला मी तुझा बाप आहे ब्रह्मदेवा, अजून बापाला ओळखलं नाही, बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे, समजे की नाही. मग त्यांनी म्हणला अरे तू विसर्ग सृष्टी निर्माण केलेली आहेस, पंचीकरण केले तू, माझ्या अपंचीकृत भूतांचं पंचीकरण करून तू सृष्टी निर्माण केली. मी तर सर्ग सृष्टी निर्माण केली, पंचमहाभूत अपंचीकृत पंचमहाभूत मी निर्माण केली. मला तुझ्या या पंचीकरणाच्या व्यतिरिक्त सृष्टी करता येते, ही त्या कथे याच्यामधून त्यांनी दाखवून दिलं. अशा पद्धतीनं गोपाळांना खेळाच्या माध्यमामधून त्यामध्ये पुन्हा कालियावर्धन गोवर्धनाची लीला आहे. त्यानंतर यशोदेनं त्याला ठिकाणी उखलबंधन लीला आहे. इंद्राचा गर्भ हरवण्याकरता केलेली गोवर्धन लीला आहे. अशा अनेक प्रकारच्या लीला परमात्माने त्या ठिकाणी केल्या. त्यानंतर पुन्हा अक्रूराला त्या ठिकाणी या कंसानं आता युक्ती केली की धनुर्या आरंभलेला आहे आणि त्या ठिकाणी अक्रूराला सांगितलं, अक्रूरा गोकुळामध्ये जाऊन कृष्णाला आणि बलरामाला तू घेऊन यायचं. हा अक्रूर आपला रथ घेऊन त्या ठिकाणी आला. संध्याकाळी 4च्या दरम्यान त्या ठिकाणी 5 वाजता त्या वेळामध्ये ती काही वस्त्र त्या ठिकाणी अरण्यामधून कृष्ण कन्हैया ते सगळे यायच्या अगोदर त्या ठिकाणी आला. नंदाच्या वाड्यावरती गेला, व्यवस्थितपणे त्याचा आदर सत्कार झाला. गोकुळामध्ये बातमी पसरली,
कृष्ण कन्हैया उद्या मथुरेला जाणार आहे. तिथे एक धनुर्याग आरंभलाय कंसाने. आता जाणार तर परत कधी येईल की नाही, त्यांना एक एक क्षण अतिशय आत्ताच जायच्या अगोदरच विरह स्थिती निर्माण झालेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अक्रूराच्या रथावरती स्वार होऊन निघाल्यानंतर रस्त्यावरतीच सगळ्या गवळणी अशा आडव्या झाल्या. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. कृष्ण भक्त द्वापार युगामध्ये होऊन गेला असं नाही, तर प्रत्येक युगामध्ये कृष्णाचा अवतार होतोय. ते गोपाळाच्या गवळणी आजही फक्त वेगळा आकार धारण करून येतात. श्रीपाद बाबा जायला निघाल्यानंतर हीच स्थिती व्हायची. प्रत्येक गावातून जात असताना रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबारी
नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाच्या अंगानी मिळाल्या गवळणी धनुर्वेगाच्या निमित्तानं भगवान कृष्ण परमात्मा मथुरेकडे निघाले. यमुना पार केल्यानंतर तिथे एक धोबीत कपडे धुत होता, कंसाचा धोबी होता. त्याच्याकडचे रंगीबेरंगी कपडे पाहून कृष्णानं मागणी केली, आम्हाला गोपाळांना ही कपडे घालायला दे. तो म्हणला, हे गवळ्याच्या पोरांनो, राजाची कपडे आहेत, तुमच्या बापाने ठेवलेत का? कृष्ण म्हणला, मागच्या जन्मातला तुझा उट्ट काढायचे राहिले, तुझा डाव खेळायचा राहिला खेळामध्ये. आता पाहतो हा मागच्या जन्मामध्ये तोच परीट जो प्रभू रामचंद्रांना म्हणला होता, प्रभू रामचंद्रांना उद्देशून बायकोला बोलला होता. नवरा बायकोचं भांडण झालं आणि तिला माहेरी काढून दिलं. तिकडची मंडळी समजून सांगण्याकरता तिला घेऊन आलेली असताना म्हटला होता, रावणाच्या बंदीशाळेमध्ये 6 महिने राहून रामाने स्वीकार केला ती सीता, त्या रामाने तिचा स्वीकार केला असेल तो राम मी नाही. आणि हे प्रभूच्या फक्त कानावर गेलं होतं. मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी एक वचनी आणि एक पत्नी. त्याने तिथे म्हटला, ठीक आहे, पुढच्या अवतारात बघतो, आता मला मर्यादा आहे. काही बोलला नाही, आता मात्र गप्प बसला नाही. त्या धोब्याला तरी सांगितलं, देत नाही ना, एका बुक्कीत बसवला. तिथून पुढे आल्यानंतर पुढे कुब्जा दासी भेटली. 3 ठिकाणी वाकडे असणारी कुब्जा, पण भगवंतावर अतिशय प्रेम, कृष्ण भगवंताची भक्त होती. चंदन रोज कंसाला चंदन उघडून नेऊन द्यायची. हे चंदन पाहिल्यावर मागणी केली, कन्हैयानं, हा चंदन मला देशील? हो जरूर. दिलं. मग त्या ठिकाणी तिचं ते कुरूप पाहिल्यानंतर 3 ठिकाणी वाकडे भगवंत तिच्या त्या पत्नीनं प्रसन्न झाले. प्रभुजी तुम चंदन पानी, प्रभुजी तुम चंदन पानी, जाते अंग संग नयन लागे, जाते अंग संग नयन लागे, प्रभुजी तुम चंदन पानी, पानी तुम चंदन पानी, प्रभुजी तुम चंदन हम पाएंगे, प्रभुजी तुम चंदन हम पाएंगे, प्रभुजी तुम दीपक हम पाएंगे, तुम दीपक हम पाएंगे, जाकी जोत जल दिन राती, जाकी जोत जल दिन राती, प्रभुजी तुम चंदन हम पाएंगे, प्रभुजी तुम चंदन हम पाएंगे। वृंदावन बिहारी लाल श्री गुरुदेव भगवान की जय। बोलो राधा रानी की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। प्रभु जी तुम चंदन हम पानी। कुब्जा म्हणते कन्हैयाला, खरं तर तू चंदन आहेस आणि आम्ही पाणी आहोत. आणि ते दिल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. तिनं फक्त एक तिचं ते रूप पाहून भगवंताला दया आली आणि भगवंतानी काय केलं, फक्त एक पाय तिच्या उजव्या अंगठ्यावरती दिला, उजव्या पायाच्या अंगठ्यावरती. एका हाताने तिची त्या ठिकाणी केस धरले, एक झटका मारल्याबरोबर सरळ केली 3 ठिकाणी वाकडी कुब्जा आणि तिला विश्व सुंदरी बनवून टाकलं. लक्ष्मीपेक्षाही उत्कृष्ट रूप प्रदान केलं. तिने विनंती केली, एक वेळ फक्त माझ्या घराला पाय लागू द्या. म्हणजे कंसाला मारल्यानंतर तुझ्या घरी. पुढे सुमारी नावाचा एक माळी होता. त्यांनी दुसरा एक तिथे एक टेलर होता. त्या टेलरच्या तिथे आधी ती जे कपडे नेले होते ना धोब्याकडून,
हे यांच्या मापाची नाही, ते कसे तरी टकले विचित्र विचित्र कलर चांगले होते, पण यांच्या मापाचे नसल्यामुळं त्या टेलरला विनंती केली एवढे आमच्या मापाचे बनवून दे. तो म्हणला काय नाही 2 तासात देतो. तो टोलर तसाच होता आपल्या टेलर सारखा, परवाला मापा नेले 2 दिवसात देतो सगळ्यांचे कपडे म्हणून. तसा टेलर होता तो, कुशल टेलर होता. तो म्हणला आवडतो. त्याने त्या ठिकाणी ते कपडे त्या ठिकाणी त्याला वेतून बरोबर मापाप्रमाणे करून दिले. ते कपडे घातले. मग फुलाचे हार पाहिजे. सुमाली नावाचा माली होता, त्याला सांगितलं आम्हाला हार देणार. त्यांनी सुंदर असे उत्कृष्ट हार त्यांच्या गळ्यामध्ये घातले. अक्रूराने सुद्धा विनंती केली होती माझ्या घराला पाव लागू द्या. तो म्हणला येईल, पण नंतर पहिलं आधी लगीनं कोंडाने जन्म करायला पाहिजे. आधी ज्या कामाला आलो ते पहिले झालं पाहिजे. त्यांनाही सगळ्यांना सांगितलं, आश्वासन दिलं की कंसाचं भेट घेतल्यानंतर मामाला भेटल्याशिवाय तुम्हाला कसं भेटायचं, मामाला पहिले भेटावं लागेल मग तुम्हाला भेटू म्हणजे. त्या पद्धतीने निघाले. गोकुळातले अनेक लोक त्या ठिकाणी हा याग पाहण्याकरता आलेले होते. नंदन ते त्यांच्या पद्धतीने आले होते. रथाबरोबर फक्त कृष्ण आणि बलराम आले होते. येताना एक गोष्ट सांगायची राहिली, यमुनेमध्ये मी स्नान करून येतो असं अक्रूर त्या वेळेला बोलला. रथावरच दोघे कृष्ण आणि बलराम बसले होते आणि अक्रूराने पाण्यात बुडी मारली. पण त्याच्या अगोदर तो शंकित बुद्धीने इकडे तिकडे पाहत होता की मी स्नान करायला गेल्यानंतर कदाचित तिथं कोणी दैत्य आले आणि या दोघांना काही उचलून नेलं, काही झालं तर, म्हणजे भीती होती, आशंका होती प्रेमापोटी. आणि त्याने पाण्यात बुडी मारल्याबरोबर कृष्णाने मी काय आहे, माझं स्वरूप काय आहे दाखवलं. तर त्याला पाण्यात कृष्ण बलरामान तुरंत दिसायला लागला. परत वरती आलो, वरती पाहिजे वरती बी आहे आणि बुडी मारली का खाली बी दिसत आहेत. आणि मग म्हटला तुम्हीच माझे रक्षण करते आहात, मी तुमचं रक्षण करता, हा माझा अहंकार आहे, खोटा भाव आहे, हा खरा भाव नाही. अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर धनुर्यागामध्ये मोठं असं एक धनुष्य त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. जसं रामावतारामध्ये नुसता स्पर्श केल्यावर मोडून टाकलं, तोच राम येथे कृष्ण रूपाने अवतार होता. त्याने त्या ठिकाणी ते धनुर्याग त्या ठिकाणी धनुष्य नुसतं उचललं आणि सरळ करेपर्यंत मोडून टाकलं. ओलया पेन नावाचा हत्ती कंसाने त्यांच्या अंगावरती सोडलेला होता, मद्यप्राशन केलेला, पिसाळलेला आणि त्यांच्या अंगावर सोडला. कृष्ण आणि बलरामानं कृष्णाने त्याचा तो दात आहे तो त्या ठिकाणी असा उपटला आणि त्या सोंडेला धरून गरगरा फिरून आपटला. ओल्या पेन राक्षसाचा सहज वध केला. त्या बालकांकडे पाहून त्या सभेमध्ये सगळे आश्चर्यचकित झाले. कंसाने बरोबर प्लॅन केलेलं होतं. त्यानंतर कंसाने त्या ठिकाणी जानूर आणि मुष्टिक नावाचे 2 पैलवान त्या ठिकाणी यांच्या अंगावर सोडले. त्यांना आवाहन केलं आमच्या बरोबर मला युद्ध करा. कर्ण याने सांगितलं अरे कुस्ती ही बरोबरीच्या पैलवानात होत असते, आम्ही लहान बालक आहोत, आमच्या बरोबर तुमच्यासारखा बलाढ्य नाही, कुस्ती करणं योग्य नाही. ते म्हणले आम्हाला शिकवतो काय, लहान बालक आहे काय, आमचं एक राक्षस आगासुरा धेनुकासुरासारखा केशी दैत्यासारखा मारलाय आम्ही, काय तुला ओळखत नाही काय, तू दिसतो तसा नाहीयेस. आणि मग हा करता भिडले आणि कंस त्या जानूराला कृष्ण भगवंतानं आणि मुष्टिकाला बलरामानं त्या ठिकाणी ठार केलं. हा म्हणतात त्या पायऱ्यांनी त्या ठिकाणी सिंहासनावर चढून जाऊन मामा भांजे आवाज आहे तुम्हारे, आणि त्याचा मुकुट त्या ठिकाणी खाली पाडला, केसाला धरून त्याला सिंहासनावर खाली खेचलं आणि त्याचा वध केला. उग्रसेनाला राज्यावर स्थापलं. वसुदेव देवकीची कारागृहातून त्या ठिकाणी सुटका आधीच झालेली होती ज्या वेळेला उग्रसेनाला राज्यावर बसवलं तेव्हा, आणि त्या ठिकाणी पुन्हा उग्रसेनाला राज्यावर बसवलं. त्यानंतर त्याचा सासरा असणारा जरासंध यांनी त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला कृष्णावरती स्वारी करावी, दुष्टांना जमा करून. पण कृष्ण भगवंतांनी 17 वेळेला त्याला सोडून दिलं, मारलं नाही. कारण प्रत्येक वेळेला जाऊन त्यांनी दुष्टांना जमून आणावं आणि त्या दुष्टांचं तर निर्दळन करण्याकरता भगवंताचा अवतार असल्यामुळं त्या ठिकाणी तो त्याला मारत नव्हता, मुद्दाम सोडून द्यायचा. याला वाटायचं मला घाबरतोय, अरे पण मूर्खा तू अजून दुष्टांना जमून आणतो त्यांना मारतोय, तुला कशाला घाबरतो. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की आता आपल्याला हे रोजसपच झालं, लोकांना सुख बी मिळालं पाहिजे, नुसत्या चिंतेमध्ये जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं विश्वकर्म्याला सांगून
त्या समुद्र जो आहे द्वारकेच्या तिथे जागा मागून घेतली. रात्रीमध्ये एका खांबावरती सुवर्णाची द्वारका नगरी त्या ठिकाणी स्थापन केली आणि जायचा प्लॅन ठरवला. त्या ठिकाणी सगळं काम एका रात्रीमध्ये पूर्ण केलं आणि त्याच वेळेला जरासंध सैन्य घेऊन मागे लागला आणि कालनेमी नावाचा जो काही त्या ठिकाणी दैत्य होता त्याला त्याच्या ताब्यामध्ये सैन्य देऊन देवानी नाटक केलं पळायचं, घाबरल्याचं नाटक केलं. तेव्हा रणछोडदास हे नाव त्याला त्याच्यामुळं पडलं, रणातून पळू लागला. आता त्याचा जो त्याला कोणाकडूनही मरण नव्हतं असं ब्रह्मदेवाचा वर होता, त्याचं मरण पुढे हे बरोबर कृष्णाला माहित होतं. म्हणून एका ठिकाणी मुचकुंद नावाचा जो महात्मा शूरवीर आहे आणि महात्मा आहे आणि त्यांनी झोपेचं वरदान मागून घेतलेलं होतं, मला कोणी डिस्टर्ब करू नये म्हणून. एका गुहेमध्ये द्वारकेच्या जवळ डोंगरावरती तो एका गुहेमध्ये झोपलेला होता आणि त्याच्याच हातून याला मरण आहे हे कृष्णाला माहीत असल्यामुळं तिथे जाऊन त्या गुहेमध्ये आपला पितांबर त्याच्या अंगावर टाकला त्या साधू पुरुषाच्या आणि हा लपून बसला. कालनेमी तिथं आला, त्यांनी पाहिलं तिथं झोपलाय काय म्हणून त्याला लाच मारली आणि त्यांनी सांगितलं होतं मी डोळे उघडून माझी झोप कोणी मोडली नाही पाहिजे, डोळे उघडून कोणाकडे पाहिल्यावर त्याचं भस्म झालं पाहिजे. त्या पद्धतीनं डोळे उघडून पाहिल्याबरोबर त्याचं भस्म झालं या मुचकुंदाच्या माध्यमामधून. मग तिथे द्वारकेमध्ये तिथेही भगवंताने अनेक लीला केल्या. त्याच्यामध्ये रुक्मिणी बरोबरचा विवाह, 8 पट्ट राण्या आणि 16,000 या भौमासुरानं ज्या वीरांना मारलं होतं आणि त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना बंदीमध्ये टाकलेलं होतं. त्यांनी भगवान परमात्म्याला पत्र लिहून सांगितलं होतं आमची सुटका करा, आम्ही तुम्हाला आनंदी शरण आहोत. त्यांची सुटका केल्यानंतर म्हणजे आता आमचं कुणीही राहिलेलं नाही, तुम्हीच आमचे सर्व आहात. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. आम्ही शरण गेल्या. भगवान परमात्म्याला सांगितलं आम्ही तुम्हाला मनाने वरलेलं आहे पती म्हणून आमचं रक्षण करा आणि त्यांचं पाणीग्रहण केलं, त्यांना पतित्व दिलं केवळ संरक्षणापुरतं बरं का, विषय या दृष्टिकोनातून नाही. आणि त्यानंतर ह्या 108 अधिक त्या 16,108 स्त्रियांबरोबर त्या द्वारकेमध्ये मस्तपैकी राज्य केलं. पुत्र पौत्र संपत्तीने युक्त असा कृष्ण परमात्मा, त्याला आता अवतार संपवण्याची वेळ आलेली आहे हे लक्षामध्ये आलं. सांब नावाचा त्यांचा पुत्र असित आदी देवल ऋषी, नारद ऋषी ही त्या द्वारकेमध्ये आलेले असताना ही पोरं खेळता खेळता त्यांनी त्या सांबाला एक स्त्री बनवलं. स्त्रीचे कपडे घातले, पोटावर चिंध्या बांधल्या आणि यांची टिंगल करण्याकरता ऋषींची जा त्यालाच विचारा मला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे, मी गरुडर आहे. ऋषींनी अंतर्ज्ञानाने जाणलं पोरं आपली टिंगल करतात. त्यांनी शाप दिला जा तुम्हाला तिला मुसळ होईल आणि तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करेल. मग पोरं घाबरली आणि ती साडी त्याची फेडल्याबरोबर ती मुसळ पडलं ना खाली. अरे बापरे, मग घाबरली. काही जाणकार होते त्यांना सांगितलं याचा काय बंदोबस्त लावला तर बरं नाही, तो कुळाचा नाश करेल. त्यांनी डोकं लावलं, त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले, भुगा केला आणि समुद्राच्या पाण्यामध्ये गोमती नदी समुद्राला मिळते त्याच्यामध्ये ते टाकून दिलं. त्याचे लव्हाळे उगवले आणि त्याच्यानंतर सेंडीचा जो भाग होता मुसळाचा तो कडक असल्यामुळं त्याचं नष्ट करता नाही आलं. त्या ठिकाणी तो तुकडा माशाने गिळला आणि माशाच्या पोटातल्या लोखंडाचं जर शस्त्र बनवलं तर ते अतिशय धारदार आणि बिनचूक वेध घेणारं असं असतं. म्हणून पोळ्याच्या ज्या पारध्याच्या हातामध्ये ती त्या ठिकाणी लोखंड लागलं होतं, त्यांनी त्याचा बाण बनवलेला होता. एक वेळेला भगवान परमात्म्याचा तो संकल्प कार्य पूर्ण झाला तर आपल्याला थांबायचं नाही. सर्व त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं या स्त्रिया वृद्ध जे असतील यांना या द्वारका नगरीमधून बाहेर काढा. बाकीच्या तरुणांना सगळ्यांना बलाढ्य वीर होते त्यांना सांगितलं आपल्याला पार्टी करण्याकरता इकडे सोरटी सोमनाथच्या जवळ प्रभास नावाचं क्षेत्र 8 किलोमीटरवर आहे आणि इकडे आपल्याला जायचंय. आणि हे सगळे निघाले पार्टी करायचं म्हणजे शस्त्र काही घेतलेली नव्हती. तिथे मैरे एक नावाचं मद्य ते प्याले आणि त्याच्यामध्ये एकमेकाशी भांडून मारामारीवर आले. शस्त्र हातात नाही तर ते लव्हाळे जे होते त्या लव्हाळ्यांनी एकमेकाला मारलं. भगवान परमात्मा म्हणतात एक वेळ साधूचं कोणतंही वचन मी खोटं करणार नाही, ते टाळू शकत होते पण साधूचं वचन मला खरं करायचं आहे म्हणून त्यांनी आपल्या संपूर्ण कुळाचा नाश केला. आणि त्या सेंबीपाच्या मुसळाच्या सेंबीपासून बनवलेला जो बाण आहे इकडे भगवान परमात्म्याने बलराम या ठिकाणी त्यांनी तीर्थयात्रेला गेला होता, तिकडेच आपला देह समाधी अवस्थेमध्ये विलीन केला
आणि गोलोकधामाला निघून गेले. या पद्धतीने इकडे अर्जुनाला साध्या भुरट्या चोरांनी भिल्लांनी लुटलं. का लुटलं बरं? तर त्याला हा बी अहम राहू नये की महाभारताचं युद्ध मी जिंकलं, तोच अर्जुन त्या ठिकाणी भिल्लांतर्फे लुटला जातो हे दाखवण्याकरता की हे संपूर्ण बळ माझं आहे हे त्याच्या लक्षात यावं आणि अनन्य शरण कायम राहावं म्हणून इकडे भगवान परमात्मा एका वडाच्या झाडाखाली त्या प्रभात क्षेत्राच्या ठिकाणी डाव्या पायावर उजवा पाय ठेवून विरासनामध्ये आनंदामध्ये चिंतनामध्ये अनुसंधानात मग्न. तेवढ्यामध्ये एका व्याधानं पाहिलं सुंदर हरिण दिसतंय आणि त्याने तो बाण मारला. हरिण म्हणून मारला, भगवंताचे चरणच तेवढं सुंदर होतं. बाण तो वेधून गेला, पण कृष्ण परमात्मा कधी सुद्धा नाही. भागवत वर्णन करतं 16,108 स्त्रियांबरोबर सुख भोगताना ज्या आनंदात होते, आपला देह ठेवताना त्याच आनंदामध्ये देह ठेवलाय. म्हणून त्यांना म्हटलं योगेश्वर कृष्ण. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानिर्मतिर्मम. आणि मग व्याधाला शिकार पाहिला. त्यांनी हे पाहिल्यावर अतिशय घाबरला. भगवंताने अभय दिलं, घाबरू नकोस, की माझ्याच कर्माचं फळ आहे. मागच्या जन्मामध्ये सुग्रीवाशी मैत्री केली रामरूपामध्ये असताना आणि त्याच्या भावाची काही चूक नसताना त्या वालीला मी मारलं. तो वाली तू झालेला आहेस आणि मी तोच आहे, तो राम होतो तोच आता कृष्ण झालोय. ते कर्म केले, कर्म झाले, त्याची भोग आले, ते कर्माचा भोग मला या ठिकाणी भोगतोय मी, मला काहीही दुःख नाही. सर्वात अगोदर विमान बोलवलं व्याधामध्ये, व्याधाला त्याच्यात बसवलं, वैकुंठ गमन त्याचं झालं. भगवान परमात्म्याने सुद्धा आपलं वैकुंठ गमन त्या ठिकाणी केलं. अशा पद्धतीनं राजा परीक्षितीला शुकमुनींनी ही सर्व कथा सांगितलेली आहे. कथेचा 7वा दिवस संपत आला आणि 7व्या दिवसाला त्या ठिकाणी शमीक ऋषींनी शाप दिल्याप्रमाणे आपल्या आता सुदाम्याची कथा राहिली, त्याला इलाज नाही, टाइम होऊन गेला, काही हरकत नाही, पूर्ण टाइम होतच झाला, 5 वाजायला आले, असं काही हरकत नाही, कायमच ऐकतोय आपण. त्या ठिकाणी सगळीकडं प्रधान आणि सेनापतींनी जाहिराती केल्या होत्या की तक्षक नावाचा सर्प येऊन राजाला दंश करणार आहे. कुणी जर त्या ठिकाणी याच्यातले तज्ज्ञ असतील, कुणी औषध देणारे असतील, विष उतरवणारे असतील तर त्यांनी यावं, त्यांना योग्य बक्षीस दिलं जाईल. देवांचे वैद्य असणारे अश्विनी कुमार दोघांनी ब्राह्मणाचं रूप धरून त्या ठिकाणी या ठिकाणी निघालेले आहेत. राजा परीक्षितीला दंश झाला तक्षकाचा तर बरं करण्याकरता आणि रस्त्याने जाताना त्यांची नशिबा कुठं तर तुझ्या पुढं त्यांची गाठ पडली या तक्षकाची. तक्षक ते ब्राह्मणी वेशात चाललेला होता, तो तक्षक साप सुद्धा काळ आणि या दोघांचं बोलणं झालं, राम राम श्याम श्याम झालं. कुठे चालला, कोण तुम्ही? आम्ही देवांचे वैद्य राजा आहोत. कुठे चालला? राजा परीक्षितीला तक्षक सर्प चावणार आहे आणि मग त्याचं विष उतरवण्याकरता चाललो, म्हणजे आम्हाला काहीतरी धन मिळेल म्हणून चाललोय. म्हणजे असं का? पण कशावरून तुम्ही अश्विनी कुमार आहात, देवांचे दैत्य आणि तुम्हाला किती पैसे देऊन देणार आहे? तो देऊन किती पैसे देईल राजा परीक्षिती? तुम्ही मागा, मी तुम्हाला तेवढं धन देतो आणि इथून परत मागे जा. पण तुम्ही अश्विनी कुमार आहात ही कशावरून? ते म्हणजे तू तक्षक आहेस ही कशावरून? तुम्हाला लगेच प्रयोग करून दाखवतो. हिरवंगार असं पिंपळाचं झाड होतं रस्त्याच्या कडेला. तक्षकानं आपल्या पद्धतीने त्याला दंश केल्याबरोबर त्या ठिकाणी थंडला पेटलं, त्याचा कोळसा होऊन गेला, असं विष होतं. आम्ही बी अश्विनी कुमार आहोत की नाही दाखवतो म्हणे. त्यांनी लगेच मंत्र प्रयोग करून ते पिंपळाचं झाड जसं तसं उभं केलं. तिथूनच यांना परत पाठवलं. तेव्हापासून हा भ्रष्टाचार चालू आहे. तिथूनच अश्विनी कुमारांना मागं पाठवलं धन देऊन. तक्षक आला त्यावेळेला इकडे शुकमणी सांगतात, राजा परीक्षिती 7व्या दिवशी आता तुला मृत्यूबद्दल काय वाटतं? तक्षक येणार आहे, तुला दंश करणार आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? म्हणले काय नाही वाटत. आता मृत्यूची भीती घालवली की शरीराचा मृत्यू चुकवलाय राजा परीक्षितीचा? मृत्यूची काय घालवली? काळाचं स्वरूप काय आहे हे समजून सांगितलं. मृत्यू देहाला आहे, मृत्यू आत्म्याला नाही, आणि तो आत्मा तू आहेस हे अपरोक्षपणे अनुभूती आणून दिली, नुसतं व्याख्यान नाही केलं 7 दिवस. आणि त्यानंतर
त्याची तयारी किती झाली, जशी अर्जुनाची किती तयारी झाली, मोह गेला का? नष्टोपो सुमतीलब्धा ही जशी कबुली दिली राजा परीक्षितीने कबुली दिली, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, माझा गेले कशावरून तुमचं आपलं सुद्धा श्रीपाद बाबांनी मरण चुकवले, त्याच्याच पुढचं चरण जे आहे ना त्या अभंगातलं, त्याच्यावरून निश्चय करायचा आपलं बी मरण मरून गेले का नाही. त्याच्या पुढचं चरण आहे, ठाव पुसिले पूड पुसिले वसवसले देहभाव. हे जे अवस्था होती ना ही अष्टसात्विक भावाची, हे देहभाव वसवसून येतात. याच्यावरून वरच्या चरणाशी संबंध जोडायचा की मरण माझेही मरून गेले आणि मज केले अमर. देहभाव वस पडतो, वसाड पडतो देहभाव. मी देह नाही, मी आत्मा आहे. मरण देहाला आहे, आत्म्याला नाही. आत्मा अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरी असा आहे. तुमच्या कृपेनं मला हे कळलं. राजा परीक्षितीने कबुली जबाब दिला. ठीक आहे राजा, एकटा तुझाच उद्धार करण्याचं कार्य आमच्यावरती जबाबदारी नाही. अजून अनेक परिस्थिती या भूतलावर आहेत, त्यांचा उद्धार करण्याकरता मला जायचंय. येतो मी. या स्वागतम. थांबा पण थोडा वेळ. बसवलं, त्यांचं खाद्यपूजन आरती करी, पूजा केली, त्यांना दंडवत प्रणाम घातला. या खुशाल या. आणि तिथून शुकमुनी गेले आणि राजा परीक्षितीच्या समोर शुकमुनी गेल्याबरोबर लगेच तक्षक त्या ठिकाणी आला. दूर काही अंतरावर आहे. आता थोड्या वेळामध्ये यांनी इकडून पाहिलं, सांगितलं या या सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत केलं तक्षकाचं. लवकर या आणि आपलं काम उरकून घ्या. मला जो दंश करायचा आहे तो दंश करून घ्या. तिथून येऊन दंश करेपर्यंत तर राजा परीक्षिताला शुकमुनींनी ज्या पद्धतीने जी रीत चिंतनाची सांगितली होती, आपली वृत्ती आणि परमात्म स्वरूपामध्ये लीन केली. सांगा मला आता राजा परीक्षितीला त्या ठिकाणी कशाला येऊन तो तक्षक दंश करणार होता? जड असणाऱ्या देहाला. त्याच्यातलं प्राणपखेर होतं. भगवंतात ज्योत विलीन झाली होती, तरी त्या ठिकाणी येऊन त्यांनी ते आपलं क्रियाकर्म केलं. अशा प्रकारची ही श्रीमद भागवत कथा हरिभक्तपरायण श्रीमती रंजनाताई किसनराव गोते आई साहेब यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त, अमृत महोत्सवानिमित्त गोते परिवार यांनी हा जो
अतिशय सुंदरपणे हा सोहळा संपन्न झाला. त्याच्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ आणि ह्या त्रिवेणी संगमामध्ये आपण सर्वांनी सुस्नात झालो. आमच्या हरिभक्तपरायण श्रीकांतजी पंडित, मोहनजी गोदवड आणि कुणाल यांनी आपल्याला खूप असा आनंद या 7 दिवसाच्या माध्यमामधून दिलेला आहे. एक वेळ त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आणि या ठिकाणी आपल्या कथेची वेळही या ठिकाणी संपलेली आहे. रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, रही जिंदगी मिलेगी दोबारा, रही जिंदगी मिलेगी दोबारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा. माता पिता रे भाई बहना, सत्संग में तुम आते रहना. माता पिता रे भाई बहना, सत्संग में तुम आते रहना. यही आपसे कहना हमारा, यही आपसे कहना हमारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा. अरमानों के दीप जले, अरमानों के दीप जले, दिल में खुशी के फूल खिले, दिल में खुशी के फूल खिले, चमकेगा किस्मत का तारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा. किसको खबर है कब क्या होगा, किसको खबर है कब क्या होगा, हमको तुम्हारा दर्शन होगा.
गायक मंडळींना त्या ठिकाणी आपण धन्यवाद दिले. या कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण, आता मला नाव सुद्धा आठवणार, साक्षीताई, म्हणजे आता कशावर नाही, मी ध्यानावर नाही, ध्यानावर दिसत असेल पण बुद्धी ठिकाणावर नाही राहिली थोडीशी. साक्षीताईंनी सुद्धा 2-3 दिवस सुंदर अशी साथ त्या ठिकाणी केली, त्याबद्दल त्याशिवाय त्यांचेही मी आभार त्या ठिकाणी मानतो. तिचे आई वडील, पुन्हा आपला पवन त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये चांगला आनंद घेतला, त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे मधुकर मामांनी सुद्धा आम्हाला काही का होईना या ठिकाणी ऐकवलं, या माध्यमातून ऐकवलं आणि तिकडे गायनाच्या कीर्तन दोन्ही सगळे कार्यक्रम आपलेच आहेत. तिथे आमचे जयराम महाराज, अमोल महाराज यांनी सुद्धा, झांबरे मामा यांनी सुद्धा थोडा भाग आपल्या कथेमध्ये घेतला, कीर्तनाला सुद्धा उत्तम अशी साथ केली, त्यांनाही मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. त्याशिवाय या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं जे शूटिंग आहे ते ज्यांनी त्या ठिकाणी केलं असे हरिभक्त परायण सचिन महाराज तांबे यांनाही धन्यवाद देतो. याच पद्धतीनं पहिल्यांदा सिस्टीमवाल्यांकरता सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण प्रत्येक कीर्तनकारानं त्यांना अभिनंदन दिलं की मी एकही दिवस 7 दिवसात बोललो नाही, म्हणलं शेवटच्या दिवसाला आपण बोलूया. एवढी सुंदर सिस्टीम एवढ्या वर्षामध्ये 20 वर्षापासून आम्ही कथा करतो, कुठं सुद्धा आपल्याला इकडं थोडंसं वाढवा ना, अमुक करा तमुक करा सांगावं लागलो, एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. त्याच पद्धतीनं आमच्या श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण ज्यांनी केलं हरिभक्त परायण राहुल महाराज बोडके, सुंदर असं त्यांचं संस्कृतवरती त्यांनी पदवी केलेली आहे. आपण जिथेही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी विधीपूर्वक त्याचं पारायण करून त्या ग्रंथाचं आणि करत असतो, त्याच्यामध्ये मोलाची साथ त्यांची असते, त्यांनाही धन्यवाद देतो. उद्घाटन करताना आणि पुन्हा उद्या सकाळी या ठिकाणी होम हवनाच्या माध्यमामधून याची सांगता होणार आहे. आल्याचं कीर्तन तर संध्याकाळी आहे. तसे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण ब्रह्ममूर्ती धनंजय प्रभुणी काका गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम असताना यांना आम्ही बोलवतो, ती त्या ठिकाणी येतात, विधीपूर्वक स्थापना करतात सर्व आणि पुन्हा येतात घरी जाऊन, शेवटच्या दिवसाला पुन्हा सांगता करण्याकरता होमावनाने येतात, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर आता उद्यापासून तुम्हाला हे ऐकायला भेटणार नाही, निवेदक म्हणून जे आपले आहेर बाबा त्या ठिकाणी आपण 7 दिवसामध्ये त्यांच्या या नियोजनाचं सत्काराचं त्यांच्या मुखातून ऐकलो, असे गुरुवारी हरिभक्ती परायण पोपट बाबा आहेर यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याशिवाय ज्या यजमानांनी या ठिकाणी मला कथेची या ठिकाणी भगवंताचं गुणवर्णन करण्याकरता संधी दिली त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपल्या वारकरी साहित्य परिषदेच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष असणाऱ्या आमच्या गुरुभगिनी हरिभक्त परायण सविताताई गवते काका हेही या ठिकाणी पुन्हा अगोदरही उपस्थित होती, आताही उपस्थित आहेत. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व श्रोतृवर्गाचं मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. विजय राऊत बाबा हेही या ठिकाणी खूप आनंद लुटतात, खूप आनंद पाहता आपण कीर्तनामध्ये कथेमध्ये दंग होऊन आनंद लुटतात, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे या ठिकाणी कुटुंबातले त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख आलेले आहेत, त्याच्याबरोबर आमची कन्या आहे, तिच्या 2 कन्या आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना जय.